पण मॅडम मला फार भारी वाटलं तुमच्यावर गप्पा मारून. मला या पॉडकास्टची जी भीती होती गेली ना आता ती हां म्हणजे मी तुम्हाला म्हणणार होते हा एक पॉडकास्ट आमच्याकडे ना म्हणजे खरं ते सांगते हे आता एडिट करा नंतर तुम्ही. आमच्याकडे पॉडकास्टवर जे येतात म्हणजे आता तुम्ही तर नावाजलेले आहात फेमस आहात पण आमच्याकडे येऊन नंतर लोक बरेच फेमस झालेत तर तुम्ही अजून फेमस व्हाल असंच होऊ द्या. अजून मी जर का तथास्तु. म्हणजे असं झालं असं होणार. होईलच तुम्ही म्हणाला होणार. म्हटल्यावरती तर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे पॉडकास्टला येईन. चालेल. आता एक अशी महत्त्वाची सेगमेंट आहे की मी नाव घेणार आणि तुम्ही एका शब्दात त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं शेवटचं एका शब्दात. भाऊ कदम. भाऊ कदमीची एका शब्दात सांगायचं. एक तीच तर मजा आहे. एकच शब्द. महाराष्ट्राचा विनोद. भरत जाधव. देव माणूस. मी थोडं एक्सप्लेन करू का त्याला? का देव माणूस मला एक्सप्लेन करायला पाहिजे भरतदादांविषयी. भरतदादाचं नाव निघालं आहे तर. माझ्या करिअरची सुरुवात कशी झाली, मी नाटकांमधनं काम करत होतो आणि माझं नाटक बघायला भरतदादा आला होता आणि भरतदादाने माझं नाटक बघितलं आणि त्याला माझं काम खूप आवडलं नाटकातलं. लाली लीला नावाचं नाटक होतं ते देवेंद्र पेम सरांचं आणि त्या नाटकातलं माझं काम बघून मला भरतदादाने सिरियलला बोलवलं. ती सिरियल म्हणजे हसाचं कटफू. केदार शिंदे सर ती डिरेक्ट करत होते. मी पहिल्यांदा केदार सरांना तिथे भेटलो. केदार सरांना माझं काम आवडलं. त्यांनी मला जत्रा सिनेमामध्ये बोलवलं. 2005ला माझा तो सिनेमा पहिला सिनेमा 2005ला आला आणि आज 2026 चालू आहे. आजपर्यंत मला काम नाही असं कधीच झालं नाही. तो एक फोन होता भरत जाधव सरांचा ज्यांनी माझं संपूर्ण आयुष्य बदललं. म्हणून मी त्याला देवमाणूस असं म्हटलंय. पुढचं नाव आहे केदार शिंदे. देव माणसाचा मित्र. देवमित्र. बाय द वे मला मी सांगू केदार सरांच्या मागे मी सिद्धार्थ जाधव आम्ही खूप लागलो होतो की सर चला ना जत्रा 2 करूया ना, चला ना सर जत्रा 2 करूया ना. शेवटी एकदा ते कंटाळून त्यांनी हां ठीक आहे करूयात असं म्हणून एक जत्रा 2ची अनाऊन्समेंट केली होती. मग काही कारणाने ती गोष्ट त्यांना परिपूर्ण वाटली नाही म्हणून मग ते प्रोजेक्ट थांबलं. पण केदार सरांचा मला आता एक फोन आलेला आहे आणि सर केदार सर आय एम सो सॉरी मी इथे सांगतोय पण आपण सिनेमा करत आहोत. इथे बोलणं म्हणजे पक्क झालं. त्यातला पण लीड रोलला आपण पॉडकास्टवर बोलूया. प्रवीण तरडे. जगन मित्र. तुम्ही एका शब्दात नाही एक्सप्लेन करायला पाहिजे यार तुम्ही. दॅट इज द होल आयडिया ना. एका शब्दात विनोद होऊ शकतो तसं एका शब्दात एक माणूस. प्रवीण तरडे एका शब्दात कसा बसेल? प्रवीण तरडे इतका जाणीवा जिवंत असलेला माणूस आहे ना प्रवीण तरडे. महाराष्ट्रात पुराचं संकट येऊ, महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट येऊ, सगळ्यात पहिला जो माणूस असतो ना तिथे तो असतो प्रवीण तरडे. सगळ्यात पहिला. म्हणजे मागे आता ते पूर वगैरे आला होता कोल्हापूर वगैरे सगळं. आम्ही इथे एक मीटिंग करून आपण हे करूया असं म्हणून तमाम मराठी इंडस्ट्री एकत्र आली होती. ओके संपूर्ण इंडस्ट्री आणि आपण काहीतरी करूयात. अरे प्रवीणला पण बोलवूयात म्हणून प्रवीणला जेव्हा फोन केला होता ना तेव्हा प्रवीण कोल्हापुरात होता. ऑलरेडी होता. त्याचं तिथे काम चालू होतं. तो गुरांना वाचवत होता. तो त्यांना चारा घेऊन गेला होता. काही ट्रक चारा घेऊन गेला होता. तो बुद्धविहारांमधली माती उपसत होता. तेव्हा जमिनीखालची बुद्धविहार तो बाहेर काढत. अरे काय माणूस आहे यार. त्याला काही यश उगाच नाही. आशीर्वाद आहेत त्याच्या मागे. रितेश देशमुख. ग्रेटफुल. गुड. सुनैना. भीतीचं सावट. सॉरी हे सुनैना. हां सॉरी सुनैना. हे शब्द सुचत नाही. हां नाही मला हे कधी कधी होतं मला असं. सुनैना म्हणजे जगातला भारी मित्र माझा. अरे वा. आणि विजू माने एका शब्दात आहे पण हे मोठं हे कठीण काम आहे. विजू माने एका शब्दात. 2 ओळीत सांगतो. अच्छा ठीक है. जिसके लिए जीना है वो है प्यार और जिसके साथ जीना है वो है यार. विजू माने तो है.
वा वा वा, व्हेरी नाईस. ऑन दिस नोट खूप खूप धन्यवाद. नुसतं आल्याबद्दल नाही तर आम्हाला सगळ्यांना खूप खूप हसवलं, खूप मजा आली. एक प्युअर जेन्युइन अशी खऱ्या अर्थाने मजा आली, धमाल आली. थँक्यू सो मच. थँक्यू तुम्हाला मनापासून. माझ्या आयुष्यातला हा पहिला पॉडकास्ट आहे आणि होपफुली तो चांगला झाला असावा. ऑफकोर्स. तुमच्याबरोबर गप्पा मारायला फार छान वाटलं. तुम्हाला मी पॉडकास्टमधनं बघितलं. तुम्ही खूप सुंदर दिसता हे मी तुम्हाला आत्ताच थँक्यू. कॉम्प्लिमेंट देतो. समोरासमोर तुम्हाला कॉम्प्लिमेंट देण्याची ही संधी तुम्ही मला दिली त्याबद्दल धन्यवाद. आणि बाकी ते डिस्काउंटचं वगैरे तर आपण बोलूच नंतर. हे सगळं डिलीट करायचं आहे डिस्काउंटचं. कुठलं कॅमेरावर काय नाही पण खरंच थँक्यू. तुम्ही Thank you फार so छान गप्पा मारता तुम्ही. मला मजा आली तुमच्याबरोबर. मला पण खूप मजा आली. आणि मला असं सांगायचं आहे की तुमची जी स्माईल आहे ना त्यात काहीतरी आहे खऱ्या अर्थाने. असं समथिंग हसला काहीतरी लाईटअप होतं. आय डोंट नो व्हॉट दॅट इज. आशीर्वाद आहे त्यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.